एव्हीमध्ये तुमची बरीच ओळख झाली आणि जसं प्रज्ञानी पण सांगितलं, तुम्ही फक्त मुंबईचा चेहरा नाही आहात, मुंबईसह महाराष्ट्राचा चेहरा आहात. पण जेव्हाही आमच्या समोर आशिष शेलारांचं नाव येतं त्यावेळेस सुरुवातीला मुंबईच येते. देशामध्ये 400 पार म्हणतायत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तर लागलेल्या नाही आहेत, पण मुंबईच्या कानाकोपऱ्याशी ज्या आशिष शेलारांचं नातं आहे, ज्यांचं काम आहे, ते मुंबईसाठी भाजपला आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती जागांवर पाहत आहेत? आता मी काही आकडा म्हटल्यावर स्वाभाविक आहे, मी भाजपचा अध्यक्ष आहे, मी महायुतीचा एक प्रमुख कार्यकर्ता चेहरा आहे, तर मी हे बोलणारच असं आपल्यासहित सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना वाटेल. पण मी तुम्हाला अतिशय नम्रतेने आणि पूर्ण अभ्यासांती सांगतो, 6 जागा लोकसभेच्या मुंबईमध्ये आहेत महायुतीच्या. 6च्या 6 जागा आम्ही जिंकू आणि चांगल्या मार्जिनने जिंकू, याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आणि त्याबद्दलचं बूथ स्तरावरचं सुद्धा नियोजन करण्यामध्ये आम्ही कामाला लागलेलो आहोत. 45+ असं भाजपच्या सगळ्या नेत्यांकडनं सांगितलं जातं. अर्थात ते फक्त भाजपचा आकडा नाही आहे, तुमच्यासोबत महायुतीमध्ये जितके पक्ष आहेत त्या सगळ्यांचा मिळून हा आकडा आहे. वाय 45+ म्हणजे 45+ असं का म्हणता, 48 का म्हटलं जात नाही? त्या 3 जागा कुठल्या, हा प्रश्न आम्हाला कायम पडतो. नाही, प्लस एक तर राजकारण प्लसचं केलं पाहिजे आणि 45+ म्हणजे 48च्या दिशेनेच. पण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते असं मी मानतो. आपल्याकडे पूर्वपीठिका, पूर्वाभ्यास, पूर्वीचे अनुभव असले तरी प्रत्येक निवडणुकीमध्ये स्थानिक स्तरावरचे मुद्दे सुद्धा या सगळ्यामध्ये आपला एक रोल त्या ठिकाणी करत असतात. आणि त्यामुळे आज ज्यावेळेला आम्ही 45+ म्हणतोय त्यावेळेला आमच्या असलेल्या बलस्थानावर, आमच्या असलेल्या संघटन कौशल्यावर, आमच्या नेतृत्वाने स्थानिक स्तरावर केलेल्या कामावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा पवार यांच्या सरकारने केलेल्या आणि कार्यान्वित केलेल्या योजनेवर आणि माननीय मोदीजींनी देशभरामध्ये एक जो विश्वास संपादन केला आहे त्या सगळ्यावर आम्ही 45+ म्हणतो आहोत. गणित नीट जर बसली, गणित नीट बसताना समोर उमेदवार कोण, त्याच्या मागचं राजकारण काय, स्थानिक स्तरावर सहकारी राजकारण आहे, जातीचं राजकारण आहे, जातीय वादाचं राजकारण आहे, या सगळ्याचा परीघ प्रत्येक सीट वाईज, प्रत्येक जागेवाईज निमित्ताने आपल्याला बघावा लागतो. तो जर नीट बसला तर 48 सुद्धा. ही निवडणूक भाजपसाठी गेल्या 25 वर्षांनंतर पहिली अशी निवडणूक असणार आहे की जिथे मुंबईमध्ये, ज्या मुंबईतल्या 6 जागांचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात, तिथे ठाकरे तुमच्यासोबत नसणार आहेत. ठाकरेंशिवायची निवडणूक मुंबईमध्ये लढणं हे भाजपसाठी आव्हान आहे की सोपं जाणार आहे? मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. पण मला आठवण करून द्यायला लागेल, ठाकरे विना आम्ही 2014लाही मुंबईत जिंकलो. ठाकरे विना 2017च्या महानगरपालिकेत आम्हाला प्रचंड यश मिळालंय, किंबहुना आम्हाला यशच ठाकरे विना मिळालेलं आहे. आणि म्हणून 2014ला ज्यावेळेला उद्धवजींनी आदित्यच्या आग्रहामुळे आणि आदित्यला पुढे जाऊन मुख्यमंत्री बनवायचं आहे या कटकारस्थान आमच्या विरुद्ध चा भाग म्हणून आमच्याशी ज्यावेळेला 2014ला युती तोडली, त्यावेळेला 2014च्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला, तेव्हा एकच शिवसेना होती, असं वाटलं की मुंबई आम्ही स्वीप करू. पण आपण आकडे काढून बघा, त्याही वेळेला नंबर 1चा पक्ष मुंबईत आमदारांमध्ये भाजप होता. 2017ला पुन्हा एकदा उद्धवजींनी एकदम घोषणा केली की आम्ही युतीमध्ये सडलो आणि त्यांना वाटलं आपण एक भावनिक साथ देऊन मुंबईकरांना त्या ठिकाणी कवेत घ्यायचा प्रयत्न करू. 2017मध्ये 103ची शिवसेना 84वर आली आणि 32ची भाजपा 82वर पोहोचली. आणि त्यामुळे खरं तर मुंबईकरांचं मतच आहे की भाजपने या ठाकरे विनाच मुंबईच्या निवडणुकीत यावं आणि म्हणून मुंबईकरांची ती इच्छा आम्ही नक्की पुरी करू आणि यावेळेला मुंबईमध्ये ठाकरे विना 6 जागा आम्ही जिंकून येऊ. पण मग या सगळ्याचा फटका तुम्हाला 19ला बसला का? कारण तुम्हाला 19ला असं वाटत होतं की एकट्या भाजपला साधारण 120च्या वरती वगैरे जागा जातील आणि सरकार स्थापनेला फारशी अडचण येणार नाही म्हणून, पण तुमची गाडी 105-106 पर्यंत अडकली. खरं तर आज हे प्रांजळपणे मान्य करावं लागेल. व्यक्तिगत माझं मत तर हे स्पष्ट आहे, मी पक्षाच्या
आवश्यक त्या नेतृत्वाशी बोललोय. 2019ला उद्धवजींच्या शिवसेनेशी युती करून आपला फायद्याऐवजी नुकसानच झालं. मुंबईतही झालं, राज्यातही झालं. खऱ्या अर्थानं इतका विश्वासघाती मित्र देशाच्या राजकारणात कोणी असूच शकत नाही. असा पक्ष आणि असा पक्षमित्र हा उभाटा सेना आहे. आणि म्हणून त्यांनी मुंबईत काय किंवा राज्यातल्या अनेक जागांवर काय परस्पर काही उमेदवार उभं करणं, परस्पर आमच्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात कामं करणं, त्या ठिकाणी परस्पर विरोधी उमेदवाराला मदत करण्याच्या भूमिका घेणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण एक संयमी, एक धोरणी, एक मोठ्या भावाच्या भूमिकेतून आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टी पचवत गेलो. पण मुंबईकरांची जी इच्छा आहे, ठाकरे विना भाजप, ठाकरे विना भाजपने मुंबईचा विकास करावा, या इच्छेची परिपूर्तता या लोकसभेपासून महानगरपालिकेपर्यंत आम्ही करू. पण तुम्ही एका ठाकरेंना नाकारताना दुसऱ्या ठाकरेंना मात्र जवळ घेण्याचा फार प्रयत्न करता आणि त्याच्यात आघाडी सगळ्यात तुमचीच आहे. नाही बघा, त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. हे मान्य करायला काही अडचणच नाही की राज ठाकरे हे माझे, देवेंद्रजींचे व्यक्तिगत मित्र आहेत. मी तर हे अगदी जाहीर फोरममध्ये सुद्धा बोललो आहे की व्यक्तिगत राजकारणामध्ये सर्व पक्षीय नेतृत्व ज्यावेळेला आपण डोळ्यासमोर पाहतो त्यावेळेला एक राजकारणातला विद्यार्थी म्हणून काही ना काही प्रत्येकाकडून शिकलं पाहिजे, ही माझी भूमिका असते. त्यामध्ये राज ठाकरेंकडून सुद्धा काही गोष्टी शिकाव्यात असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना भेटणं ही आम्हाला पर्वणी आहे. या सगळ्यात नेहमी युती त्यांना बरोबर घ्यावा अशाच चर्चा होतात असं म्हणण्याचं काही कारण नाही. हा त्यांच्यावर पण अन्याय आहे आणि मला वाटत नाही माझ्या मित्रावर कोणी अन्याय करावा. त्यांचा निर्णय घ्यायला ते मोकळे आहेत. आमचा पक्ष आज तरी कुठल्या अशा चर्चेत आणि निर्णयावर नाही. काही लोकांना दोन्ही पक्षातलं हे जरूर वाटतंय की आपण एकत्र आल्याने राज्याचं हित होईल आणि राज्यामध्ये चांगल्या जागा निवडून येऊ, असं दोन्ही पक्षांना वाटणाऱ्या नेत्यांचं मत आम्ही गांभीर्याने घेतो आहोत. आज निर्णय काही नाही. पण काय मग अडतंय कुठे? आता इतकं जवळपास वर्ष, दीड वर्ष झालं प्रयत्न सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत. राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं. त्यामुळे योग्य टायमिंग साधणं हे राज ठाकरेंनाही माहिती आहे, थोडंफार मुंबईच्या राजकारणात मलाही माहिती आहे. म्हणूनच विचारते, मग हे मुंबईच्या राजकारणाचे टायमिंग साधणार, देशाच्या राजकारणाचं टायमिंग साधणार की राज्याच्या राजकारणाचं टायमिंग साधणार? एक आश्वासन नक्की देईन की योग्य टायमिंग एबीपी वरच सांगणार. थँक्यू. 2 दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये 195 उमेदवारांची भाजपच्या यादी जाहीर झाली. बऱ्याच राज्यांचा समावेश आहे, सगळ्यात मोठा वाटा त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचा आहे. विनोद तावडेजी 195 नावं वाचत होते. आमचं लक्ष होतं की कुठेतरी एक महाराष्ट्राचं नाव येईल वगैरे, आलं नाही. काय होतंय? महायुती म्हणण्यापेक्षा महाजम्बो युती जी आत्ता झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला अडचण होतीये? काय होते? जागा वाटपाचं काय होते? मला वाटतं निर्णयाला अडचण वगैरे नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार घोषित करण्याचे राजकीय अर्थ, राजकीय आवश्यकता आणि कार्यपद्धतीचे टप्पे आहेत. आणि मग कार्यपद्धतीच्या टप्प्यामध्ये ज्या राज्यांच्या बाबतीमध्ये अगोदर चर्चा पूर्ण झाली आणि स्वाभाविकता तुम्ही बघाल तर त्यातले सर्वाधिक राज्य जिथे भाजप तसा मित्रपक्षाशी अलायन्स पूर्ण झालाय किंवा भाजप एकटा लढतोय, अशा राज्यांच्या तिकिटांचा निर्णय झाला. ज्या ठिकाणी महाराष्ट्राची अजून चर्चाच केंद्रीय स्तरावर झाली नाही, मग त्या ठिकाणी बरीच गुजरातच्याही जागा बाकी आहेत, तिथल्याही चर्चा झालेली नाहीत. अशा टप्प्याटप्प्याने आम्ही त्या जागा घोषित करतोय. हा आमच्या संघटनात्मक कार्यपद्धतीचा भाग आहे. यातनं राजकीय काही अर्थ काढणं हा बालिशपणाचा आहे. जे काल उद्धवजींनी केलं ते आपण करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. ते मी करण्याचा काही प्रश्न नाहीये. फक्त ते विचारण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे की जे लोकसभेमध्ये खासदार पाठवतं. तर जेव्हा 195 जागा जाहीर होतात त्यावेळेस महाराष्ट्रातला एकही नसण्याचं काही एक्सप्लेनेशनही येत नाही. मी सांगितलं ना, असं आमचं अजून महाराष्ट्रातच चर्चा झाली नाही. हा, मग महाराष्ट्रामध्ये चर्चा उमेदवारांची आम्ही निरीक्षक पाठवून नावं घेतली. त्यानंतर आमच्या कोर कमिटीची मीटिंग झाली. आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक व्हायची आहे. ती न होण्याचं स्वाभाविक कारण असं आहे, आमच्याबरोबर अजून 2-4 आमचे मित्र आहेत, आमचे पार्टनर आहेत. त्यांचंही म्हणणं जे आहे त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. त्याबद्दलच्या बैठका केंद्रीय नेतृत्वाबद्दल होणार आहेत. त्या झाल्या की त्यांच्या जागा ठरतील, आमच्या जागा ठरतील.
मग त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवार ठरेल. कारण ज्या वेळेला मला उमेदवार घोषित करायचे असतील त्यावेळेला पूर्ण राज्य म्हणून माझ्याकडे एक्स व वाय इतक्या जागा आल्यावर किती टक्के मला, किती युवकांना, किती युवतींना, किती अन्य सगळ्या समाज घटकांना घ्यायचं याचं गणित पूर्ण होईल. आणि म्हणून हा राजकीय कार्यपद्धतीचा टप्पा आहे, यापेक्षा वेगळं काही नाही. हो, पण ते सगळं तुमचं इकडे होत असताना पक्ष पातळीवर तिकडे मतदारसंघांमध्ये ऑलमोस्ट हाणामाऱ्या होण्याची वेळ आलेली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींवर सगळ्याच पक्षातल्या आमच्या महायुतीतल्या त्यांनी सबुरी ठेवली पाहिजे. 3 नेते एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार हे जे निर्णय करतील केंद्रीय नेतृत्वाशी तो योग्य असेल यावर विश्वास ठेवून आपलं आपलं राजकारण स्थानिक स्तरावरचं केलं पाहिजे असं माझं मत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे. रादर हे 2019 पासूनच सुरू झालं होतं. 2024च्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर त्याचा वेग पुन्हा ॲक्सिलरेट झाला असं आपण म्हणू. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा आता भाजपसाठी होतोय का? खूप मोठ्या प्रमाणावर नेते बाहेरच्या पक्षांमधनं येत आहेत. आता नेते म्हणणं मी मला वाटतं चुकीचं ठरेल, पक्षच येत आहेत तुमच्यासोबत. इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही बाहेरना जेव्हा माणसं घेताय आपल्या पक्षाशी किंवा आपल्या पक्षाबरोबर जोडताय, तर तुमच्या पक्षामध्ये जी नाराजी येते, जी काही वेळेला समोर येते, माधव भंडारी यांच्या मुलांना लिहिलेलं पत्र हे काही दिवसांपूर्वी खूप सबुरीनं लिहिलं होतं, पण त्याच्यातनं नाराजी स्पष्ट दिसतीये. ही नाराजी तुम्हाला वाटत नाही का की 2024च्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपसाठी आव्हान असेल? मला याचं सविस्तर उत्तर द्यावं लागेल. एकतर आपण प्रत्येक राजकीय पक्षाला त्याच्या असलेल्या मूल्यांवर आधाराने मोजलं पाहिजे. सगळ्या राजकीय पक्षांना एक चष्मा जर पाहायला लागलो तर थोडी गफलत होईल, अडचण होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. भारतीय जनता पार्टी हा काही प्रायव्हेट लिमिटेड पक्षच नाही आहे, हा परिवारवादी पक्षच नाही आहे. या पक्षामध्ये एक माणूस निर्णय घेईल, एक परिवार निर्णय घेईल, ही कार्यपद्धतीच नाही आहे. या पक्षाची मालकी कोणाकडे असेल तर ती कार्यकर्त्यांकडे आहे. कार्यकर्ता कोणी बनायचं? ज्याला या पक्षाची ध्येय धोरणं, या पक्षाच्या असलेल्या धोरणांवर आधारित कार्यपद्धती याच्यावर काम करायचंय त्याने या पक्षाचं कार्यकर्ता बनायचं. आणि त्यामुळे बाकीच्या पक्षामध्ये मी आणि माझं कुटुंब याची अडचण होते की नाही या निकषावर पक्षप्रवेश होत असतील, पक्षवाढीची धोरणं तशी होत असतील. पण भारतीय जनता पक्षामध्ये अशा निकषावर पक्षप्रवेशाची धोरणं ठरत नाहीत. आमच्याकडे जो येईल, आणि संघात तर आम्ही म्हणायचोच 2 प्रकारचे स्वयंसेवक आहेत. एक जो आजचा स्वयंसेवक आहे आणि 2 उद्या होणारा स्वयंसेवक आहे, म्हणजे जो आज नाही. त्यामुळे आज माझ्या दृष्टीने राजीव खांडेकर हे उद्याचे होणारे आमचे स्वयंसेवक आहेत, उदाहरण म्हटलं मी. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांना बघतो. त्यामुळे विचारधारेवर आमच्यावर जो प्रेम करून येईल त्या सगळ्यांचं स्वागत आम्ही करतो. एक निर्णय चुकू शकतात का? तर होऊ शकतात. आम्ही माणसं आहोत. प्रत्येक आमचा निर्णय हा काही बरोबरच ठरेल असा काही आमचा अभिनिवेश नाही. त्या चुकांवर मात करण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. आता राहता राहिला याच्यामुळे अडचणी होतात का? तर जे पक्षाच्या या ध्येय धोरणाला, जे पक्षाच्या या कार्यपद्धतीला, संघ परिवाराच्या भूमिकेला समजत नाही, समजून घेऊ शकत नाही किंवा समजून आले नाहीत, त्यांच्यामुळे अडचण नक्की होते. पण आमच्यासारखे मूळ जे स्वयंसेवक आहेत यांना तर आम्ही लहानपणापासून बाल स्वयंसेवक असल्यापासूनच शिकलो आहोत की असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभवणे हेच आमचे ध्येय. त्यामुळे आम्हाला सुखाने पायातलं पत्थर आणण्याची ट्रेनिंग ही बाल स्वयंसेवक म्हणून मिळालेली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या विचार करणाऱ्या कार्यकर्ता स्वयंसेवकाला याची अडचण होत नाही, त्याला अडचण त्यामुळे जाणवत नाही. ज्याला या समजीमध्ये अडचण आहे त्याची नक्की होते, ती दूर करण्याची आम्ही व्यवस्था ठेवली आहे. तुम्ही निकष म्हणालात, पण मला जाणून घ्यायला आवडेल की कोणते निकष लावता, म्हणजे ते निकषांमध्ये वॉशिंग पावडरचा ब्रँड कुठला आहे तेही सांगा. कारण प्रश्न असा आहे की ज्या कपड्यांवर तुमच्यासह, म्हणजे तुम्ही असाल, किरीट सोमय्या असतील, विनोद तावडे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांनी ज्या पांढऱ्या कपड्यांवर वाटेल तितके डाग लावले,
तेच डाग आता अशी कुठली वॉशिंग पावडर आहे ज्याच्यामध्ये धुवून निघालेत? त्या कपड्यांची नावं सांगते मी. अजित पवार, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, अब्दुल सत्तार, हे सगळे कपडे जे तुम्ही तुमच्या जोडून, ते कुठली वॉशिंग पावडर आहे ज्याच्यात हे धुवून निघाले? नाही, खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आमच्या विरोधकांना नक्कीच या पद्धतीचं कॅम्पेन करण्यामध्ये त्यांचा प्रयत्न मोठा दिसतोय. हे खरं आहे की ज्यांच्यावर आरोप केले त्याच्यापैकी सगळ्यां किंवा काही लोकांना पक्षात आमच्या किंवा अन्य आमच्या मित्र पक्षामध्ये ते आलेले आहेत. एकही यातला कन्व्हिक्टेड अॅक्यूज नाही. एकही कन्व्हिक्टेड अॅक्यूज या पद्धतीच्या आरोपांमधला आम्ही घेतलेला नाही आणि आम्ही घेणार नाही. निकष आहे. मग कन्व्हिक्टेड तर नवाब मलिकही नाहीयेत. कोण? नवाब मलिकही त्यांच्यावरचा कन्व्हिक्टेड आरोप आम्हाला नाही. गंभीर वाटतो. हे निकष काय लावता तुम्ही? त्या बाबतीत आमची स्पष्टता आहे. दाऊदशी संबंध, देशविरोधी देशविघातक कारवाया, आमचा तोच पक्ष आहे की ज्यांनी त्यावेळेला राम जेठमलानी यांना सुद्धा इंदिरा गांधींवर हत्या करणाऱ्या आरोपींची केस घेतली, त्यालाही पक्षातनं काढलंय. त्यामुळे देश सर्वप्रथम या विषयामध्ये नवाब मलिकांची केस मोडते. त्यामुळे त्याचा उल्लेख याच्याशी करणं तुलना थोडा आमच्यावर अन्यायकारक ठरेल. मग अजित पवारांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं काय? ज्यांनी तुमच्या सोबत शपथ घ्यायच्या 3 दिवस अगोदर तुमचं सर्वोच्च नेतृत्व त्यांच्यावर आरोप करतं. तुमचं सर्वोच्च नेतृत्व म्हणतं की हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नाही, ही नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आहे. आणि त्यानंतर 3 दिवसांनंतर तीच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी निम्म्यापेक्षा जास्त तुमच्यासोबत येते, सत्तेमध्ये बसते, 9 मंत्री होतात. मग त्या 3 दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांचं काय? मला वाटतं की हा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांना विचारणं आवश्यक आहे की तुमच्यावर 3 दिवसापूर्वी बोलल्यावर तुम्ही का आलात? नाही, आता मी तुम्हाला विचारते कारण तुम्ही त्यांना सत्तेत घेतलात, आरोप करणारे तुम्ही होते. कन्व्हिक्टेड पर्सन विल बी टेकन. निकष. तुम्ही ॲडव्होकेट आहात, त्याच्यामुळे कन्व्हिक्शनचं आणि नॉन कन्व्हिक्शनचं सांगितलं तुम्ही. पण मग हे स्पष्ट करायला पाहिजे की ईडीचा कन्व्हिक्शन रेट हा 0.05 आहे, 0.05% फक्त. आणि ईडी हे हत्यार वापरलं जातं फक्त त्याच्यामध्ये बेल होत नाही लवकर म्हणून भाजपकडनं, हा जो आरोप तुमच्यावर वारंवार होतो. मग हा आरोप जेव्हा जेव्हा इतरांवर आरोप करता त्यावेळेस हा विचार का नाही होत की कन्व्हिक्शन नाही आहे तर आम्ही आरोप करणार नाही? नाही, आरोप करणं आणि कन्व्हिक्शन याच्या काहीतरी गल्लत होते. आपल्याकडे असलेली माहिती समाज माध्यमांवर, व्यवस्थांवर, ज्या व्यवस्था चालवणाऱ्या संस्था आहेत, ईडी असेल अजून कुठली असेल, इथे देणं हे तर नागरिकाचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये आम्ही चुकारपणा का करायचा? एक. दुसरं, मला असं वाटतं की हा जो प्रचार आहे तो सुद्धा फसवा आहे की तुम्ही विरोधकांवर ईडी करता, विरोधकांवर ईडी करता. अहो, तुम्हीच सत्तेत होतात ना. 60 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, घोटाळे तुमचेच निघतील. मी सांगतो ना, आज जर आम्ही सत्तेत आहोत, गेली 9 वर्ष सत्तेत आहोत राज्यामध्ये, कमी वर्ष असो, आमच्यापैकी कोणी चूक केली तर पुढच्या काळामध्ये जो कोणी विरोधी पक्ष सत्तेत त्यावेळेला तशी स्थिती येणार नाही, पण आलाच तर तो आरोप करेल तो सत्ताधाऱ्यांवरच करेल की तुम्ही 60 वर्ष सत्तेत बसल्यानंतर तुमची प्रकरणं त्या लेवलला आली तर आरोप तुमच्यावरच होणार. सिमिलॅरिटी हवी म्हणून कोणावर तरी खोदून खोटा आरोप करणं हे काही संयुक्तिक ठरणारच नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई म्हणजे मी विरोधकांवर म्हटलं. मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, जातीय तेढ वाढण्याच्या घटना खूप घडतात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये. मुंबईमध्ये पण या घटना घडल्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जशी झाली तशी बुलडोझर कारवाई झाली. महाराष्ट्र सरकारची प्रतिमा बुलडोझर सरकार अशी होतीये का? 2 पद्धतीने उत्तर देईन. तुम्ही जातीयवादी म्हणालात म्हणून महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवण्याचं राजकारण हे अतिशय वेगाने काही लोक करतायत. आम्ही ते 2014लाही पाहिलं, आता 2019 नंतर आम्ही आल्यावर सत्तेनंतर तेही पाहिलं. विषारी पद्धतीने आणि मोठी मोठी लोक, मोठे मोठे नेते, राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं तर त्यावेळेला सत्तेत बसलेले मवियाचे मोठे नेते म्हणणार आता जैन आम्हाला शेती शिकवणार का? ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की मवियामधले मोठे नेते म्हणणार ही काय पेशवाई आली का? आता सुद्धा काल परवाची जी घटना झाली त्या घटनेमध्ये एका समाजाला आम्ही 3 मिनिटात संपवू,
त्या संपवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसलाही आम्ही निपटून टाकू हे म्हणणारे जे असतील ते असतील, त्याला प्रचार करणारे पोलीस यंत्रणाने पकडले तर तेच त्या मोठ्या नेत्याच्या राजकीय पक्षाचे लोक सापडणार. बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिला तर त्या विरोधामध्ये आंदोलन करणार, रामदास स्वामींच्या विरोधामध्ये बोलणार, त्या ठिकाणी काही लोक तुकाराम महाराजांच्या विरोधात बोलणार, जातीला समोर घेऊन बोलणार. ही मंडळी कोण आहेत? ती जर नीट बघितली तर एकाच मुशीतून आलेली लोक आहेत, जी आज विरोधी पक्षात आहेत, मवियामध्ये सत्तेत होती. आणि त्यामुळे या पक्षाला जातीयवादातनं आपले पक्षाच्या मतांची पोळी भाजायची आहे असे राजकीय पक्ष आमच्या विरोधात आहेत आणि त्यांच्याबद्दल योग्य भूमिका जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत. राहता बुलडोझरच्या विषयातला प्रश्न, कदाचित तुम्हाला तो प्रश्न मीरा रोडच्या संबंधित विषयात धार्मिक पद्धतीच्या विषयात विचारायचा असेल तर होय, अनधिकृतरित्या लोकांना त्रास देऊन, जनतेला वेठीस धरून गुंडागर्दी करण्याचं काम कोणीही केलं, मी पुन्हा म्हणतो कोणी केलं, आणि विशेषतः एका विशिष्ट धर्माने केलं तर आमच्या राज्य सरकारची प्रतिमा बुलडोझर सरकार झाली तरी चालेल, ते बुलडोझर चाललेच पाहिजेत. म्हणजे कायद्याचं पालन नाही झालं तरी चालेल असं म्हणायचं? कायद्याचं पालन करण्यासाठी बुलडोझर चालतोय. जो अनधिकृत धंदा करत असेल आणि तिथून जर बोगस नोटा सर्क्युलेट करत असेल, अजून काही ड्रग्सचं काम करत असेल सर्क्युलेट करायला, तर बुलडोझरच चालला पाहिजे, तो कायदेशीर बुलडोझर चालला पाहिजे. बरं, आत्ता तुम्ही उल्लेख केलात, कारण तुम्ही मगाशी माझ्या प्रश्नामधला जातीयवादी हा प्रश्न शब्द उचललात आणि मग तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन दिलं. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजतोय. मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन हाताळताना तुमच्या पक्षाची जी भूमिका होती ती तुम्हाला असं वाटतंय का की योग्य दिशेनं गेली? कारण अगदी सुरुवातीला जेव्हा लाठीमार झाला त्यावेळेस गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. महाराष्ट्राच्या इतिहासात हे अत्यंत रेअर असं उदाहरण होतं की एखाद्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल गृहमंत्र्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये माफी मागावी. हे झाल्यानंतर काही महिने उलटतात, त्या आरक्षणाच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी होतात आणि मग ते आरक्षणकर्ते एक आरोप करतात आणि मग आपण SIT लावतो. हा जो प्रवास झालाय भाजपचा, तुम्हाला असं वाटतंय की तो योग्य दिशेनं झालाय? बघा, काही गोष्टी या सार्वजनिक रीतीने मांडल्याच पाहिजेत ही आपली अपेक्षा असली तरी मला काही बंधनं आहेत आणि त्यामुळे त्या बंधनाने मर्यादांना मी आज दुर्दैवाने सोडू शकणार नाही. पण मी नक्की हे सांगेन की देवेंद्रजींना यामध्ये नाहक बदनाम करण्याचं काम चालू आहे. नाहक त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी बिनबुडाचे हे त्या ठिकाणी केले जात आहेत. त्यामागे काही शक्ती आणि काही व्यक्ती असण्याचा आम्हाला दाट संशय नाही. त्याचे पुरावे सुद्धा समोर येतील. पुरावे गोळा करण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे चालूही आहे, बऱ्यापैकी मिळालेही आहेत. देवेंद्रजींनी असा काय गुन्हा केला? जर आपण प्लेनली जर पाहिलं तर मराठा समाज एक मागणी करतोय, मनोज जरांगे पाटील हे त्याचं आंदोलनकारी नेतृत्व करतायत. आमचा असलेला गरीब त्या ठिकाणी पीडित समाज वर्षानुवर्ष काही अपेक्षा घेऊन बसलाय. त्यांच्या अपेक्षा या योग्यच आहेत, त्यांच्या मागण्या योग्यच आहेत. त्यांनी केलेले प्रयत्न हे आपल्याला नाकारता येणारच नाही. अगदी मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन, यासाठी त्यांचं असलेले आंदोलनाच्या बाबतीतल्या काय म्हणतो कार्यकाल, त्यांची भूमिका हे आपल्याला प्रशंसनीय वाटाव्यात काही वेळापुरता, हे आहेतच. देवेंद्रजीने असा काय गुन्हा केला? 2014च्या पूर्वी हा विषय पेंडिंग नव्हता का? कोणी आंदोलनं केली, कोणी मोर्चे काढले, आम्हाला त्याच्यावर शंका घ्यायची नाही. पण त्याआधी मोर्चे निघत नाहीत. 19 ते 21-22 यामध्ये या विषयावर आंदोलनं होत नाहीत. भाजप किंवा भाजप प्रणित सरकार आलं की त्यामागे कोणी ना कोणी बोलवता धनी उभा राहतो. त्यात मराठा समाजाचा काही मला पूर्ण करू द्या, कारण शब्द महत्वाचे आहेत. मराठा समाजाचा यात काही दोष नाही. मराठा समाजांच्या अपेक्षा मागण्यांचा काहीच दोष नाही. यात आंदोलनकारी नेतृत्वाचाही दोष कमी आहे. पण त्यामागे राजकारण करणाऱ्या लोकांचा त्यामध्ये 100% हेतू हा स्पष्ट आणि प्रामाणिक आहे असं आमचं मत नाही.
तो मराठा समाजाबद्दल पण त्यांचा नाही प्रामाणिक, हे आमचं म्हणणं आहे. देवेंद्रजीने तर 14 पासून या विषयावर शांततेने, तो योग्य पद्धतीने, तो प्रामाणिकतेने हाताळला. आरक्षणासाठीच्या असलेल्या सगळ्या भूमिका आपल्याला समजून घ्यावं लागेल. आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात असलेल्या इंदिरा साहनीनेच्या जजमेंटमध्ये घालून दिलेल्या टेस्टवर परिपूर्ण व्हायला लागतो. तो परिपूर्ण करण्याचं काम देवेंद्रजींनी सर्व पद्धतीने केला. त्यासाठी आयोगाची निर्मिती केली, आयोगाने रॅटिफिकेशन केलं. त्या अगोदर सांख्यिकी गोळा करण्याच्या एक्सपर्ट संस्था नेमल्या, हिस्टॉरिकल रेफरन्स, क्वांटिफायबल डाटा कलेक्ट केला, हरकती सूचना केल्या. तो मुंबई उच्च न्यायालयात टिकला. आरक्षणात टिकला नाही, त्याचे फायदे त्या काळातल्या आमच्या मराठा समाजातल्या मुला मुलींना मिळाला. त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती मिळाली नाही. हे सगळं ज्यांनी केलं त्याला बळी करणं किंवा त्याच्यावर आरोप करणं हे या आंदोलनामागच्या शक्तींचा डाव आहे. हे तुम्ही मला सांगितलं की त्याच्यामागचं काय राजकारण होतंय ते तुम्ही मला सांगितलं. मी तुमची दिशा यासाठी विचारली की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस अनेक वेळा मुख्यमंत्री व्यासपीठावर गेले, मनोज जरांगेंना भेटलं, 2 वेळा तर त्यांनी त्यांचं उपोषण सोडवलं. पण यातल्या कुठल्याही वेळी किंवा याच्या व्यतिरिक्तच्या कोणत्याही वेळी देवेंद्र फडणवीस हे कधी त्या व्यासपीठावर गेले नाहीत किंवा अजित पवार फॉर 2 आत्ता DCM आहेत ते कुणीही तिथे गेले नाहीत. कुणी त्यांची भेट घेतली नाही, कुणी त्यांच्याशी चर्चा केली नाही. तुम्हाला असं वाटतंय की यामुळं रोष तुमच्या विरोधात जास्त झाला? मला वाटतं मला त्याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर अजितदादांच्या विरोधात का नाही, पण हे उत्तर नाही आहे. म्हणून मी दोन्ही नावं घेतली. म्हणून मी म्हटलं की उत्तर नाही. हे सत्य असलं तरी उत्तर नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ज्या वेळेला एखादा विषय हाताळला जातोय त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचे सहभागी आहेतच की. निर्णय कॅबिनेट करते त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ त्यात सहभागी आहे. त्या बाबतीतली भूमिका राज्याचे प्रमुख आणि या महायुतीचे नेते म्हणून एकनाथजी जेव्हा मांडतात त्यावेळेला सर्व पक्षही त्याबरोबर आहे. परसेप्शन मराठा समाजाला द्यायला तुमचा पक्ष कमी काही लोक जाणून बुजून हे करतायत. माझा आरोपच आहे की देवेंद्रजींना नाहक आरोपी करण्याची भूमिका ही महाराष्ट्रातल्या एका पक्षातल्या राजकीय पक्षाची म्हणजे आताच्या गटाची आणि त्याच्या मोठ्या नेत्याची आहे. हे शोधण्यासाठी SIT ते जनतेला माहिती आहे. मला वाटतं आता लोकांमधनं काही आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. ज्ञानदा, ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कृपया हात वर करा. गोष्टी सोप्या होतील आणि कमीत कमी शब्दामध्ये प्रश्न विचारले तर उत्तम. अभय सर. आशिषजी, तुम्ही आत्ता सांगितलं की 2019ला उद्धव ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. प्रांजळपणे चुकीचा असं म्हटलं नाही, योग्य नाही ठरला असं म्हटलं. तर ती चूक किंवा जे योग्य ठरलं नाही ते भविष्यातही होणार नाही असं ठामपणे तुम्ही सांगू शकाल का? कारण नितीश कुमार यांच्या बाबतीत भाजपाची भूमिका वेळोवेळी बदलत गेलेली आहे. तेच महाराष्ट्रात घडेल का? हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न एवढाच की 100% भाजप हे अनेक वर्षांचं स्वप्न महाराष्ट्रापुरतं भाजपाने सोडून दिलंय का? 2 गोष्टीने उत्तर याचं देईन. एक तर हा प्रश्न जो भाजपला विचारला, भाजप आम्ही उत्तर देऊच, पण हा प्रश्न जे पक्ष भूमिका बदलतात त्यांनाही विचारायला हवेत. नंबर 1. नंबर 2, उद्धवजींनी अशी कुठलीही त्या ठिकाणी आपण म्हणू समजूतदारपणाच्या भूमिकेतून विरोधी पक्षाची वागण्याची भूमिकाच घेतली नाही. भाजपला नंबर 1चा दुश्मन मी मानतो अशी भूमिका मांडणारे उद्धवजी यांच्याबरोबर आम्ही जाऊ असं मला बिलकुल वाटत नाही. किंबहुना अशी कुठल्या व्यवस्था आणि प्रस्तावच नाही असेल तर त्याला विरोध करणार मी असेन. आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की उद्धवजींच्या वागण्यातला राजकीय समजूतदारपणा हा आम्हाला बिलकुल दिसत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरा प्रश्न जो आपण विचारलात तो काय विचारलात? 100% भाजप आहे आमचं स्वप्न आहेच की. आणि का असू नये. मला एक गोष्ट कळत नाही, सारखं काही आमचे मीडियातले मित्र काही विरोधक तुम्हाला अन्य पक्षांना संपवायचं आहे. आम्हाला कोणाला संपवायचं नाही, आम्हाला वाढायचं आहे. आम्हाला वाढण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का? आणि ज्या वेळेला ते सर्वमान्य नेतृत्व आमच्याकडे आहे त्याच वेळात जर मी म्हणजे आता विजय बाजूला बसलाय म्हणून ज्या वेळेला मी फॉर्ममध्ये आहे त्याच वेळेला मी शतक मारताना जास्तीत जास्त बॅटिंग करीन
हा विचार काही चुकीचा आहे का? त्यामुळे आमच्यावर अन्याय का होतोय की आपला पक्ष वाढवायची भूमिका म्हणजे जो डबक्यात गट आहे, म्हणजे आज उद्धवजींचा काही खासदारांचा डबक्यात असलेला गट आम्ही पंतप्रधान बनू म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून देशभर आमच्या विचारांचं काम करणारा पक्ष आम्हाला वाढवण्याचा अधिकार नाही आणि म्हणून मला वाटतं हा अन्याय आमच्यावरचा आहे. पुढचा एक अच्छा मग तुम्ही उद्धवजींना कधी सोबत त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलं, पण उद्धवजींसोबतचे सगळे तुमच्याबरोबर आले तर काय हरकत नाही. चालेल, किंबहुना तो आमच्या रणनीतीचा भाग आहे. मी याचंही उत्तर अमित शहानी सार्वजनिकरित्या दिलं आहे. यात लपवाछपवी काहीच नाही. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांना दंडित केलं पाहिजे, त्याला पटकी दिली पाहिजे. हे अमित भाईंनी महाराष्ट्रात येऊनच 2019 नंतर स्पष्ट सांगितलं. त्यांना दंडित करणं, त्यासाठी कृष्णनीती करायला लागली. आम्ही करणार. आमच्याशी एकदा नाही वारंवार विश्वासघात करणाऱ्या उद्धवजींच्या पक्षाला पटकी देण्यासाठी कृष्णनीतीचा आम्ही वापर करणार. आशिषजी, तुम्ही आत्ताच सांगितलं की देश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यावरती देशविघातक आरोप आहेत त्यांना तुम्ही सोबत घेणार नाही आहेत. कृपाशंकर सिंग तुमच्यासोबत आहेत, जौनपूरमध्ये ते निवडणूक लढवणार आहेत. जेव्हा मुंबईवर 26/11 हल्ला झाला तेव्हा तो RSSने हल्ला केला असं एक पुस्तक छापलं. त्या पुस्तकाचं प्रकाशन कृपाशंकर सिंग यांनी केलं आणि त्यांनी RSSवर आरोप केले होते. असं असताना कृपाशंकर सिंग यांना तुम्ही घेतलं, त्यांना तुम्ही खासदारकी देताय. कृपाशंकर सिंगांवर आरोप नाही ना, तुम्ही जो म्हणतात त्यांनी केलेला आरोप आहे. त्यांनी भूमिका बदलली हा प्रश्न त्यांना विचारा. पण त्यांनी RSSवर आरोप केला ना की RSS त्यांनी आता भूमिका बदलली आणि संघ कार्यालयात यायला लागले, त्याचा प्रश्न त्यांनी उत्तर द्यायला लागेल. अच्छा, अतुल माने आहेत आपल्यासोबत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. आत्ता आपण म्हणता की कोणता पक्ष आम्ही संपवायला चाललो नाही, मीडियाचं परसेप्शन आहे. पण तुमच्याच महायुतीमधील एक घटक पक्ष असलेल्या शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे रामदास कदम यांनी तर थेट आरोप केलेला आहे की भाजप काय आम्हालाही पक्ष संपवायला चाललाय का? याकडे तुम्ही कसं बघता? आणि मुळामध्ये तसं त्यांचं वाक्य नाही, पण अगेन त्यांच्या वाक्याचा खुलासा तेच करू शकतील. मला जो समजलेला त्यातला अर्थ आहे, त्यांना एक पर्टिक्युलर जागा हवी, ती जागा नाही मिळाली तर आमचा पक्ष संपेल, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. जे वाक्य मला वाटतं त्या जागेपुरता सीमित आहे आणि त्यांचा रोष, त्यांची मागणी, त्यांची जी काय अपेक्षा आहे ती त्या जागेपुरतीची आहे. त्याच्यावर 3 पक्षाचे नेते निर्णय करतील. मग तुमचा आता जो तुम्ही उत्तर दिलं की कोणत्याही पक्षाला पंतप्रधानपद बघण्याचं स्वप्न असावं की नसावं, छोटा पक्ष असलं तरी तेही बघू शकतात पंतप्रधान पदाचं स्वप्न कुणी असेल, तर मग फक्त भाजपनंच का बघावं? मग मी कुठे म्हटलं त्यांनी बघू नये? मी म्हटलं त्यांना जर तुम्ही सांगता की गटातल्या डबक्यातल्या पक्षाने पंतप्रधान व्हावं ही अपेक्षा ठेवणं, त्यांनी अपेक्षित करणं हे योग्य आहे, तर माझ्या पक्षाला माझा पक्ष मोठा होणं ही अपेक्षा धरली तर काय योग्य आहे? माझं काहीच म्हणणं नाही. अंजली दमानी आहेत. नमस्कार. माझा प्रश्न काय असेल याची कदाचित तुम्हाला कल्पना असेलच. माझा प्रश्न असा आहे की सो कॉल्ड नॉन कन्व्हिक्टेड जे लोक तुम्ही घेतलेत त्यात अजित पवारांना घेतलं का तर तुम्हाला राष्ट्रवादी फोडायची होती, तुम्ही शिंदेंना घेतलं का तर तुम्हाला उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. पण त्यांनी आत्तापर्यंत केलेले जे सगळ्यांनी मिळून केलेले जे स्कॅम्स आहेत, अशा भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर थोपताय ते कशासाठी? आणि इतका भ्रष्टाचार करून ही माणसं तुमच्या पक्षात येऊन सुचिरभूत होणार आहेत का? यांचे सगळ्यांचे वाल्मिकी, इतके सारे वाल्मिकी घेऊन तुमचा पक्ष पुढे जाणार आहे का? याचं स्पष्ट शब्दात उत्तर द्या. शिखर घोटाळा म्हणा, सिंचन घोटाळा म्हणा, शिखर बँकेचा घोटाळा म्हणा, तुम्ही जेवढे आज अशोक चव्हाणांना घेतलं, राणेंना घेतलं, अजित पवारांना घेतलं, भुजबळांना घेतलं, महाराष्ट्र सदन घोटाळा संपला, सगळ्या घोटाळ्यांमध्ये क्लीन चिट मिळत चालली. तुम्हाला असं वाटत नाही का दॅट यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन? पहिली गोष्ट तर तुमच्या भावनेचा मी प्रशंसक आहे. तुमच्या मागणीला विरोध असण्याचं काही कारण नाही. एक. दुसरा मुद्दा, कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर याच्यापैकी सगळ्यांची नावं तुम्ही घेतलीत, ते सगळे कोर्टासमोर असतील. कोर्टासमोर कन्व्हिक्ट झाले तर आमची भूमिका तीच राहील, कन्व्हिक्टेड्स आर नॉट अलाउड. नंबर 2 स्पष्टपणे. नंबर 3 डिससर्व्हिस आम्ही नाही केली, आम्ही सर्व्हिस केली. कारण तुम्ही थोपला शब्द वापरलात. जे आमच्याबरोबर
मतं मागून सत्तेत राहिले आणि आमच्याबरोबर मतं मागून जिंकले, ते उद्धवजींनी विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादीशी घोटाळेबाज युती करून राज्यावर त्यांनी त्यांचं सरकार थोपवलं आणि महाविकास आघाडीचं ते थोपवलेलं सरकार त्याला थोपवणं म्हणतात. कारण जनतेने त्यांना मतं दिलेली नाहीत. जनतेने भाजप आणि शिवसेना आणि महायुती, RPI वगैरे आमचे मित्र आहेत, यांना मतदान दिलं होतं. त्यामुळे आयडियली सरकार जे आलं पाहिजे होतं 2019ला, ते जनतेच्या मनातलं म्हणजे भाजप, उद्धवजींची शिवसेना, रिपाई आणि अन्य पक्षाचं, त्याला सोडून स्वस्वार्थासाठी ज्यांना तुम्ही भ्रष्ट असं म्हणताय, जो तुमचा अधिकार आहे, त्याच भ्रष्ट लोकांना घेऊन उद्धवजींनी सरकार थोपवलं. त्या भ्रष्ट पद्धतीने आणलेल्या सरकारला आम्ही सेवानिवृत्त केलं. ही सेवा महाराष्ट्राची केली. पण तुम्ही तर तेच केलं. तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेऊन वेगळं काय केलं? तेच आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाबतीत स्पष्ट मी भूमिका मांडली. तुम्हाला पचत नसली तरी परत मांडली. ज्याने आमच्याशी धोका केला त्याला दंडित करणं ही कृष्णनीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, उद्धवजींची एकत्रित शिवसेना, या दोघांनी आमच्याशी दगा केला. 2019च्या चर्चेच्या वेळीही केला. पवार साहेबांनी आम्ही तुमच्याबरोबर येतो असं सांगून काँग्रेसशी संधान करून उद्धवजींशी जुळतंय का बघितलं. आम्हाला गाफील ठेवून त्यांनी धक्का आणि धोका केला. त्यांना धडा शिकवला. उद्धवजींनी पण तेच केलं. त्यांनाही धडा आम्ही शिकवला. म्हणजे थोडक्यात काय 2019ला सुद्धा तुम्ही जनतेला दगा द्यायला तयार होतात राष्ट्रवादीला सोबत जनतेशी घेऊन? दगा आम्ही केला नाही. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही लढला, आम्ही त्या राष्ट्रवादी बरोबर गेलेलो सरकार नाही. स्थापणार असाल तर तुमच्या तो मनातला जनतेशी प्रश्न दगाच माझ्या आहे ना? तोंडात टाकू नका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आम्ही गेलो नाही. आम्ही उद्धवजींच्या सेनेबरोबर गेलो नाही. आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे ह्याच्या मताचे होतो. धोका केला, त्याला दंडित केलं. 2019ला पहाटेची शपथ होती, ते काय होतं मग? तो त्या रणनीतीचा भाग होता. मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी नव्हती त्या का? शरदचंद्र पवारांना त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम होतं. मग तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला त्याही तयार वेळेला होतात? फुटला असता तर फोडला असता. आणि तेव्हा जमलं नाही म्हणून पहाटेचा शपथविधी त्यांना 72 धडा तासामध्ये शिकवायचा आटोपला. असता तर त्याच दिवशी शिकवला असता. मग हे सगळं तुम्ही ते छान चौकटीत बसवताय. म्हणजे इथे खूप नाही, वेगवेगळे मी स्पष्ट बोलतोय. माझं स्पष्ट तुम्हाला पटत नसेल तर माझं दुर्दैव आहे. मी कुठलंही लपून उत्तर दिलं नाही. त्यावेळेची रणनीती होती का? होती. तेव्हा पक्ष फुटला असता तर फोडला म्हणजे असता. तुम्ही केलं त्यांना तर- दंडित करायचं होतं का? होतं. माझ्या या प्रश्नाचं उत्तर मी स्पष्टच देतो की म्हणजे असं आहे की तुम्ही केलं तर रणनीती आणि त्यांनी केलं तर धोका. पण मी त्यांना कुठे काय प्रश्न विचारलाय? तुम्ही तेच म्हणता ना की भारतीय त्यांनी जनता दगा केला पक्षात म्हणून. नाही, जनतेने मतं कोणाला दिली आहे हा मूल तुम्ही विसरताय. एक्झॅक्टली. जनतेने मतं एक्झॅक्टली समजून घ्या. भाजप आणि शिवसेनेला दिली आहेत. हा. ते सरकार हवं होतं हीच आमची अपेक्षा आहे. आणि ती मतं राष्ट्रवादीला, काँग्रेसला द्यायची नाही म्हणून तुम्हाला जास्त हो, बरोबर दिली ना. आहे. त्याला ज्यांनी फोडलं हा. त्याला आम्ही फोडलं. मग तीच मतं, त्याच मतांचा तुम्ही अनादर करून राष्ट्रवादी बरोबर नाही. पहाटेचा शपथविधी आम्ही केलात ना. राष्ट्रवादी बरोबर गेलो नाही. मग पहाटेचा शपथविधी काय अजित होता? पवारांबरोबर केला. मग ते कुठल्या पक्षाचे तो होते? पक्ष फोडायचा होता. उत्तर दिलं की तुम्हाला पटत नाही तर काय. अच्छा, आपले जुने सहकारी रोज एक प्रोजेक्टबद्दल तुमच्यावरती आरोप करतात. त्यांचं असं म्हणणं आहे, आदित्य ठाकरेंचं स्पेशली, की ते प्रोजेक्ट्स पूर्ण आहेत, मुंबईकरांच्या आणि इतरांच्या ती फायद्याची आहेत, पण त्याचं उद्घाटन कुणा बड्या नेत्याचा वेळ मिळत नाही, तारीख मिळत नाही, म्हणून तुम्ही थांबवून ठेवलेत. एक तर हे खरंच प्रोजेक्ट्स पूर्ण आहेत का? माणकोलीचा ब्रिज आहे, कोस्टल रोड आहे, आणि उद्घाटन का होत नाहीये त्यांचा प्रश्न. मला वाटतं हा श्रेयवादाच्या लढाईतला एक फुसका बार म्हणजे आदित्यजींचं विधान आहे. आणि असे आपटी आणि फुसके बार मारण्यामध्ये आदित्यजी आजकाल खूप प्रसिद्ध आहेत. जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टचा कार्यकाल पूर्ण होऊन ते पूर्ण झाल्यावर जनतेला दिलेच पाहिजेत, हीच भूमिका एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा पवारांची आहे. आणि म्हणून त्या उद्घाटनातून आम्हाला यश मिळेल त्याआधी मी पूर्ण म्हणणार नाही. आमच्या गावाखेड्यामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेला लग्न असतं ना, तर सगळे आनंदात खुशीत येत आहेत. येऊ घातलेत म्हटल्यावर जो विघ्न संतोषी असतो तो खंडीभर वर्णामध्ये टिंब करतो आणि पूर्ण खराब करण्याचं काम करतो. आदित्यजींचं विधान त्यातलं आहे की लोकांना आनंद मिळणार आहे, ते श्रेय आम्हाला मिळणार आहे, तर त्याच्यात विरजन कसं टाकायचं एवढं पुरतंच आहे. प्रोजेक्ट वेळेनुसार चाललेत, ते वेळेतच जनतेला त्या ठिकाणी दिले जातात. एक शेवटचा प्रश्न आता ऑडियन्समधनं बसून विचारा. माझा प्रश्न हा खरं तर सगळे पक्ष आणि सगळे नेत्यांसाठी आहे, पण आपणही त्यांचे प्रतिनिधी आहात म्हणून आपल्याला विचारतोय की विचार, तत्व, नीतिमत्ता
या शब्दांना विरोधी शब्द राजकारण आहे की काय असं वाटायला लागलंय. महाराष्ट्राची जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे ती कुठेतरी लांब चालली आहे असं वाटतंय. आणि ही खतखत प्रत्येक गावागावामध्ये आहे, प्रत्येक विचारवंताच्या मनामध्ये आहे. तर हे महाराष्ट्राचं जे सुसंस्कृत राजकारण आहे, हे जे दिवस आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आणि सुसंस्कृतपणासाठी आपलं विजन काय, आपल्या पक्षाचं विजन काय? खरं आहे की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, योग्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेली सुसंस्कृतपणाची पद्धत सर्वच पक्षांनी जपली पाहिजे. भाजपने त्यात पुढाकार घेतला पाहिजे अशा विचारांचा मी आहे. आणि मी जे काही राजकारणात काम करतो याच्यामध्ये मी माझ्या विचारधारेच्या विरोधी कुठल्याही माणसाशी मला संवादच करायचा नाही, किंबहुना त्याचा तिरस्कारच करायचा अशी माझी भूमिका नाही. अंजलीताई इथे आहेत, माझा त्यांच्याशी संवाद प्रयत्न माझ्याकडनं असतो. त्यांची विचारधारा काय हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. जर आमचा संवाद असेल, उदाहरणादाखल म्हटलं मी सभागृहामध्ये त्या ठिकाणी अगदी निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध करण्याची भूमिका सुद्धा मी घेतली. त्यामुळे मला व्यक्तिगत मी याचं उत्तर देईन की हे पाळणाऱ्यांपैकी मी आहे आणि आमच्या पक्षाने पाळलं पाहिजे आणि आमच्या पक्षात पाळण्याचा प्रयत्न आम्ही करतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. सगळ्याच पक्षांनी हे केलं पाहिजे. रणनीती गफलत कुठे होते, सुसंस्कृतपणा आणि रणनीती धोरणी याच्यात गल्लत होते. गल्लत तिथे होता कामा नये. सुसंस्कृतपणा म्हणजे तू माझ्याबरोबर मतं घे, त्यानंतर दुसऱ्याबरोबर जाऊन सरकार बनव, सरकार बनवल्यावर माझ्याच नेत्यांना अटक कर आणि मी तुला घरी जेवायला बोलवायचं, हा याचा अर्थ सुसंस्कृतपणा नव्हे. आणि म्हणून रणनीतीचा भाग म्हणून तू माझ्याशी विश्वासघात केला, तुला पुरेसा वेळ दिला, वारंवार संध्या दिल्या, तू वारंवार धोकाबाजी करत राहिलास, तुला चाणक्य नीतीने धडा शिकवला पाहिजे, ही झाली रणनीती. आणि म्हणून एक परिवार सोडला. खरं तर हा प्रश्न आहे ना थेट आहे, तो म्हणजे बाप बेट्यांचा पक्ष. हा एक परिवार सोडला तर अन्य पक्षांमध्ये असं काय? शरद पवारांना वाटलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवावं, योग्य योग्य सोडून द्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे अशी प्रतिमा त्या नेत्यांनी ठेवली. राज ठाकरेंना वाटतं चारदा तुमच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी चार मध्ये बोलतात. असे एकच बाप बेट्याचा पक्ष सोडला, तिथेच ही अडचण आहे, बाकी महाराष्ट्रात नाही. याला जोडून एक छोटासा प्रश्न की रणनीती, चाणक्य नीती, कृष्ण नीती त्याचा उल्लेख केलात तुम्ही. तर भाजपाच्या राजकारणाचा गाभा हा या पुढच्या काळात कृष्णनीती असणार आहे की रामनीती? नाही, रामनीती वागण्यासाठी, कृष्णनीती तशाच तशाला उत्तर देण्यासाठी. आशिष शेलारजी, एक शेवटचा प्रश्न विचारते की देशपातळीवर 400 पारचा नारा देत आहे, राज्य पातळीवर 45+ म्हणतायत. देशपातळीवरती भाजप 370 जागा मिळवेल असं म्हणतायत. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या, फक्त भाजपच्या किती जागा येऊ शकतात? कारण का काही ग्राउंड सर्वेज असं सांगतात की आकडा गाठणं, भाजपला अपेक्षित आकडा गाठणं काहीसं कठीण आहे. मुळात याचं उत्तर मी ज्यावेळेला भाजपच्या पदरात जागा किती पडतील हे ठरल्यावरच सांगू शकेन. तुम्ही तुमचं पक्षाचं व्हिजन सांगताना तुमच्या रणनीती काय आहेत हे छाती ठोकपणे सांगितलं. म्हणजे रणनीतीचा भाग म्हणून पक्ष फोडणं हे आम्हाला योग्य वाटतं, त्याच्याबद्दल काही आम्हाला विधिनिषेध असण्याचं कारण नाही. आणि त्या कन्व्हिक्शननी तुम्ही आता जनतेला सामोरं जाताय, त्यामुळं तुमच्या या विश्वासाला जनता कुठल्या व्हिजननं किंवा कसं पाहते त्याच्यावर आपल्याला येणाऱ्या निवडणुकांचे निकाल दिसतील. पण तुम्ही आज इथे आलात आणि सगळ्या प्रश्नांची आशिष शेलार स्टाईलमध्ये मनमुराद उत्तरं दिलीत. मगाशी तुम्ही मला म्हटलात की तू मला तुझ्या डाव्या बाजूला बसवलं, पण त्याचं दुसरी बाजू अशी आहे की मी तुमच्या उजव्या बाजूला बसलीये. पण ऑडियन्सने मला उजवत समजलंय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि यानंतर मी एअरस्टेम लॅब्सचे फाउंडर आणि CEO गौतम पापलीकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यासोबतच ABP नेटवर्कच्या चीफ रेव्हेन्यू ऑफिसर तेव्हा आशिष शेलार यांचं हे विजन होतं. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय, पाहत राहा ABP माझा.